दाढ दुखत असेल, दात हालत असतील, हिरड्यांमधून रक्त येत असेल किंवा तोंड आलेले असेल तर 2 ग्लास पाण्यात 2 ते 3 पेरूची पाने उकळून घ्यावीत व पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यावर हे पाणी गाळून पाणी कोमट झाल्यावर याने गुळण्या करा. आम्लपित्त झाले असेल, छातीत पोटात जळजळ होत असेल, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचन होत नसेल तर पिकलेला लाल भोपळा किसणीने किसून त्याचा रस काढावा व या 1 कप रसात 1 चमचा खडीसाखर मिसळून प्यायल्याने कसलीही ॲसिडिटी आम्लपित्त कमी होऊन जाते. अनिद्रा, झोप न येणे ही समस्या असेल तर रात्री झोपण्यापूर्वी तळपायांना मेहंदीच्या पानांची पेस्ट लावल्याने शांत झोप येण्यास निश्चितपणे मदत होते. तोंड आले असेल तर सकाळ संध्याकाळ हा उपाय करावा. 1 चमचा त्रिफळा चूर्ण 1 ग्लास पाण्यात उकळवून घ्या आणि हे पाणी अगदी कोमट झाल्यानंतर याने गुळण्या करा. यामुळे तोंडातील जखमा बऱ्या होतात. मूळव्याध असलेल्या व्यक्तींनी उन्हाळ्यात आपल्या आहारविहाराबाबत जास्त काळजी घ्यावी लागते. दुपारी 1 ग्लास ताजा ताकामध्ये अर्धा चमचा आवळा पावडर आणि पुदिन्याचा पाला थोडासा ठेचून मिसळावा व हे प्यावे. याने मूळव्याधीचा त्रास कमी होत जातो. दात दुखत असतील, कीड लागल्याने दाढ ठणकत असेल तर या वडाच्या वाळवलेल्या सालीचा फार पूर्वीपासून वापर केला जात असे. वडाच्या सालीची पावडर बनवा आणि दुखणाऱ्या दातांमध्ये ठेवा. असा हा उपाय 2-3 दिवस नियमित केला तर दातांचे दुखणे थांबते. बटाट्याचा रस काढून आईस ट्रेमध्ये ठेवून आईस क्यूब्स बनवा आणि दररोज सकाळ संध्याकाळ यातील 1-1 आईस क्यूब चेहऱ्याला लावा. यामुळे चेहरा स्वच्छ आणि टवटवीत होतो आणि उन्हामुळे चेहऱ्यावर वांगाचे चट्टे येत नाहीत. उचकी लागली असेल तर पुदिन्याची 2 पाने व थोडीशी साखर एकत्र करून खावी. पुदिन्याचा रस घशाच्या खाली उतरल्या उचकी थांबते. जिरे आणि बडीशोपचे पाणी रोज प्यायल्याने वाढलेले वजन कमी होते. किडनी स्टोन होत नाही. पोटात जंत असतील तर ते मरतात. पोट साफ राहील व लिव्हर साफ होईल. सकाळी 1 ग्लास पाण्यात पाव चमचा जिरे व पाव चमचा बडीशोप उकळून हे पाणी कोमट असताना प्या. उठताना डोळ्यांसमोर अंधाऱ्या येऊन चक्कर येत असेल, डोळे गरगरत असतील तर घाबरून जाऊ नका, कारण कधीकधी असे ॲसिडिटी वाढल्याने देखील होत असते. अशावेळी 1 ग्लास कोमट पाण्यात अर्धे लिंबू पिळून हे पाणी प्यायल्याने चक्कर येणे त्वरित बंद होते. पहाटे ज्यांना कामाला जावे लागते त्यांना सकाळच्या थंड वातावरणामुळे सर्दी खोकला सुरू होतो आणि खूप दिवस ही सर्दी जात नाही. 3 खजूर शेळीच्या दुधात उकळून सकाळी हे खजूर खा आणि दूध देखील प्या. फक्त 4-5 दिवस हा उपाय रोज करा. रोगप्रतिकार शक्ती वाढेल, सर्दी खोकला कायमचा बरा होईल. आले आणि मध, जिंजर अँड हनी. आले हे नैसर्गिकरित्या सूज कमी करणारे अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. कसे घ्यावे? 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध एकत्र करून दिवसातून 2 ते 3 वेळा घ्या. यामुळे श्वसननलिकेतील कफ पातळ होऊन बाहेर पडण्यास मदत होते. हळद. हळदीमध्ये कर्करोधी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. कसे घ्यावे? रात्री झोपताना 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा हळद टाकून प्या. याला गोल्डन मिल्क म्हणतात, जे फुफ्फुसांची जळजळ कमी करते. तुळस आणि काळी मिरी. तुळस ही रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम आहे. काढा. 5-6 तुळशीची पाने, 2 काळी मिरी आणि थोडेसे आले पाण्यात उकळून काढा तयार करा. हा काढा कोमट असताना प्यायल्याने छातीतील कफ मोकळा होतो. ज्येष्ठ मध. ज्येष्ठ मध श्वसन मार्गातील कोरडेपणा आणि खाज कमी करण्यासाठी गुणकारी आहे. कसे घ्यावे? ज्येष्ठ मधाचा छोटा तुकडा तोंडात ठेवून त्याचा रस चोखल्याने किंवा ज्येष्ठ मधाचे चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्याने खोकल्यात आराम मिळतो. ओव्याची धुरी, अजवाईन स्टीम. उपाय: गरम पाण्यात ओवा टाकून त्याची वाफ घेतल्याने श्वासमार्ग त्वरित मोकळा होण्यास मदत होते. तसेच ओवा गरम करून सुती कापडात बांधून त्याची पोटली करून छातीवर शेक घेतल्यानेही आराम मिळतो.